हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर, आणि स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. कसे आहात सगळे? थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करताय आणि असेच सर्वांपर्यंत आपले हे व्हिडिओ शेअर करून चॅनलला सपोर्ट करा. आणि तुमचे मेसेजेस, तुमची एनर्जी माझ्याशी कनेक्ट होते आणि म्हणूनच एवढे छान छान आणि मेजर असे मेसेजेस तुमच्यापर्यंत माझ्याकडून पोहोचवले जातात. त्याचं मी माध्यमच आहे फक्त शिवशक्तीने आणि तुमच्यामध्ये आहे का नाही. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. तर आजचा खूप मोठा मेसेज असा मला कनेक्ट झाला आणि तेवढ्याचसाठी मी लगेच हा मेसेज घेतला की शिवशक्ती कोणाला पुरस्कार देत आहेत, म्हणजे याचा वर्ड असं एक वेगळीच मला एनर्जी पिक झाली. आणि शिवशक्ती कोणाला सन्मानित करतायत आणि का, तर आपण बघूया शिवशक्ती कोणाला का सन्मानित करतायत. त्याबरोबरच पुन्हा एकदा सांगेन, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बघूया शिवशक्ती कोणाला सन्मानित करतायत आणि का, कोणती एनर्जी अशी आहे जी खूप पॉझिटिव्ह आहे आणि जी आपल्या आयुष्यात पुढं जातीये, पास्ट सोडतीये आणि आपले कर्माज पूर्ण करून जे समोर आलेल्या गोष्टी फेस करत पुढं जातीये. बघूया आपण. थँक्यू सो मच. जस्टिस मेसेजेस हा होता की शिवशक्ती कोणाला सन्मानित करतायत आणि कोणाला अवॉर्ड देत आहेत, की त्यांच्या कार्याबद्दल असेल, त्यांच्या कामाबद्दल असेल, त्यांच्या सगळ्याच ह्याच्यामध्ये ते काय करतायत त्याच्यासाठीच हा मेसेज आहे. आणि कार्ड आहे जस्टिसचं, आणि जस्टिस न्याय देत आहेत. शिवशक्ती तुम्हाला न्याय देत आहेत, सन्मानित करतायत का, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात, याची ही कार्ड मी पुढं एक्सप्लेन करेनच तुम्हाला, पण हा जस्टिस मला त्यासाठी दिसतोय ज्या सोल अशा आहेत, ज्यांच्या आयुष्यात खूप निगेटिव्ह गोष्टी अशा झाल्या, म्हणजे ज्या गोष्टी अगदी फेस करणं शक्यही नव्हतं, अशा गोष्टींना तुम्ही फेस केल्या आणि म्हणूनच अगदी परमेश्वरावर विश्वास ठेवून तुम्ही फेस केलाय. जर फॅमिलीमध्ये मला खूप दिसते, फॅमिलीमध्ये असेल किंवा तुमच्या हेल्थचे प्रॉब्लेम सुद्धा, अचानकपणे असे काही इश्यूज तुमच्या आयुष्यात आले जे तुम्हाला फेस करता येत नव्हते किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या, त्रास झाला आणि सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यात मार्ग दिसत नव्हता, तर तुम्ही शिवशक्तींचं आवाहन केलं, त्यांना तुम्ही हाक दिली आणि म्हणूनच शिवशक्ती तुम्हाला जस्टिस देत आहेत, न्याय देत आहेत. हा न्याय, हे जस्टिस तुमच्या कष्टाचं आणि तुमच्या सामर्थ्याचं आणि कॉन्फिडन्सचं आहे खरं तरी. कारण का देत आहेत, तर तुम्ही कॉन्फिडन्स, तुमचं जे स्ट्रेंथ आहे, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे आणि तुमचा जो विश्वास आहे, महत्वाचा म्हणजे शिवशक्तींवरचा जो विश्वास आहे, तो विश्वास तुम्ही कमी पडू दिला नाही. म्हणूनच हे जस्टिस तुमच्या बरोबर येते. तुमच्या आयुष्यात जे जे प्रॉब्लेम्स आले, खूप मोठे प्रॉब्लेम्स आले, त्याच्याबरोबर तुम्ही फाईट केलं आणि पुढे आलाय, म्हणूनच तुमच्याबरोबर हे जस्टिस होते. जस्टिस जेव्हा शिवशक्ती जस्टिस करतात, तेव्हा आयुष्यातले सगळेच मार्ग असे खुले होतात आणि तुमच्या आयुष्यातला हा मार्ग खुला होतोय, जस्टिस होतोय तुमच्याबरोबर. शिवशक्ती तुम्हाला ब्लेस्ड करतात, त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत, हा त्याचा पुरावा आहे, जस्टिस. थँक्यू सो मच शिवशक्ती. बघूया आपण शिवशक्ती तुम्हाला कोणता पुरस्कार देते आणि का. पेज ऑफ कप्स. थँक्यू. हे तुम्हाला जस्टिस दिलं जाते, न्याय दिला जातोय. पेज ऑफ कप्स ही एनर्जी अशी आहे जिथं आपल्यातला एक मुश्किलपणा जो आहे, अल्लडपणा जो आहे, तो जिवंत नेहमी राहतो. आपण कितीही मोठे होऊ दे, कितीही आपल्याला अनुभव येऊ देत आणि आयुष्यात किती संकट आली, काही आली, अगदी लहान मुलासारखं जे तुम्ही हे करता, म्हणजे नाही, हे जे समोर आलेलं आहे, अगदी लहान मूल कसं ठेचकळलं तरी सुद्धा नाही ते रडते आता आपल्याला असं वाटतं, पण ते रडत नाही आणि आपण रडते म्हणून आपण घाबरले जाते, पण ते अगदी हसत आणि परत नाही मला लागलंच नाही असं दाखवते आणि पुढे जातं ना. तशी एनर्जी खूप छान. थँक्यू सो मच. हिची एनर्जी मला पिक झाली. तसं तुमच्यातलं आहे, म्हणजे लहान मुलासारखा एक म्हणजे एक चाइल्डहुड जे हे असतं की नाही, एक लहान मूल तुमच्यातलं तुम्ही जिवंत ठेवलंय. तुम्ही कुठल्याही फेजमध्ये असं घाबरून जात नाही किंवा नाही, जरी त्रास तुम्हाला झाला, हे झाला, तरी सुद्धा बाहेर न दाखवता तुम्ही फक्त परमेश्वराला दाखवता आणि तुमच्यातलं एक लहान मूल तुम्ही जिवंत ठेवले. हे कार्ड मला असंच ते एनर्जी
हे होते की तुमच्यातलं ते लहान मूल जिवंत असल्यामुळे तुम्ही येणाऱ्या सगळ्या संकटांना येणाऱ्या सगळ्या आव्हानांना अगदी सहजपणे तुम्ही फेस करताय. त्याचा खूप मोठा बाऊ करत नाहीये, बाऊ करत नाही. जेव्हा आपल्याला मॅच्युरिटी येते, जेव्हा आपण मोठे झालो तेव्हा आपण आपल्या पास्टमध्ये जेव्हा आपण लहानपणात गेलो तर आपल्याला वाटते का आपण काही बारीक सारीक गोष्टी कितीतरी अशा आपण सहज हे करतो. पण मोठं झालं की त्याच छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या मोठ्या वाटायला लागतात. तसं तुमचं नाही आहे. तुम्ही अगदी मोठे होऊन सुद्धा तुमच्यातला एक बालिशपणा जो आहे, लहानपण जे आहे ते तुमच्यातलं तुम्ही जिवंत ठेवले. आणि सगळ्यांनीच आपल्यातलं लहान मूल कधीही संपवायचं नसतं, कारण तेच लहान मूल आपल्याला जगण्याची उमेद देत असतं. आणि तसंच तुमच्यातलं हे लहान मूल सदैव जिवंत आहे आणि त्याला तुम्ही खूप हे करता. जिथं खरंच गरज आहे किंवा तिथं तुम्हाला अगदी सिरियस विषय असला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या बोलण्यानं किंवा तुमच्या अशा सहज हसण्यानं तो विषय सगळं बदलून आणि तिथलं वातावरण बदलून खूप छान पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करता. आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांच्यात एक वेगळी ऊर्जा म्हणून सुद्धा तुम्ही हे होता, ओळखले जाता की एक वेगळीच एनर्जी आहे. तर मला ही वेगळीच एनर्जी दिसते. आणि त्यामुळं कारण तुम्ही सगळे जे तुमच्या समोर आव्हान आली ती तुम्ही अगदी लहान बाळासारखं सहजपणे तुम्ही ती पेलून पुढं आलाय. अगदी लहान बाळासारखं परमेश्वराशी डील केले, बोललाय तुम्ही, रडलाय तुम्ही, हसलाय तुम्ही त्यांच्यासमोर, है की नाही. म्हणूनच हे जस्टिस तुमच्या बरोबर होते. जस्टिस होण्यासाठी सुद्धा खूप खूप पॉवरफुल तेवढी ती एनर्जी लागते. तुम्ही आहात म्हणूनच एवढी मोठी एनर्जी हे झाली. थँक्यू सो मच. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवशक्ती तुम्हाला का सन्मानित करतायत, तर तुम्हाला इथे मी सांगितलंच, हा जस्टिस आहे. तुम्हाला न्याय तुम्हाला दिला जातोय. कारण ह्या फायनान्शियल मी तुम्हाला तेच म्हटलं, आयुष्यात जे तुमच्या संकट आले किंवा जे प्रॉब्लेम्स आले तर त्याचं हेल्थ असेल किंवा करिअरमध्ये आणि फायनान्शियल खूप प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात आले. आणि फायनान्शियल आपण सगळ्याचं सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करू शकत नाही. तसंच फायनान्शियल प्रॉब्लेम्स तुमच्यात खूप आले. खूप लोकांकडनं म्हणजे आत्ता सुद्धा तुम्हाला ही रिडिंग ऐकताना किंवा हे तुम्हाला लक्षात येत असेल की बरेच लोकांनी तुम्हाला मदत केली, पण जे अडचणीच्या वेळेला ज्यांना तुम्ही उभे राहिला आहात, तुम्ही मदतीला उभे राहिला आहात, ते नाही तुमच्या बरोबर आले. पण ज्यांना तुम्ही म्हणजे अपेक्षाही करू शकत नाही किंवा नाही, तर ती लोक तुमच्यासाठी मदतीला उभी राहिली आणि त्यांनी तुम्हाला मदत केली, तुम्हाला ह्यामध्ये साथ दिली. तर तुमच्या हीच साथ आणि हीच मदत म्हणजे शिवशक्तींचा आशीर्वाद आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांना ब्लेस्ड म्हणजे थँक्यू म्हणता, ग्रॅटिट्यूड पे करता. जर सगळ्यांनाच म्हणजे ज्यांनी ती तुम्हाला मदत केली त्यांनाही आणि नाही केली त्यांनाही तुम्ही फक्त थँक्यू म्हणता, ग्रेटफुल राहता नेहमीच. आणि हा सुद्धा तुम्हाला सन्मानित करण्याचा एक मोठा उद्देश आहे की तुमच्यात ग्रेटफुलची जी भावना आहे, म्हणजे तुमच्याला थँक्यू म्हणायची, ग्रॅटिट्यूडची जी भावना आहे तुमच्यामध्ये ती खूप आहे. आणि सगळ्यांना तुम्ही थँक्यू म्हणता, एक दुसऱ्यांना मदत करता. आणि हीच तुमच्या हे जे जस्टिस होतंय, हा जो न्याय होतोय आणि जे तुम्हाला सन्मानित केलं जातंय अवॉर्ड देऊन, ते ह्याच्यासाठी दिलं जाते की तुम्ही खूप ग्रॅटिट्यूड पे करता. आणि हा जो फायनान्शियल प्रॉब्लेम आहे हाच ज्यांनी तुम्हाला मदत केली किंवा नाही केली, पण त्या सगळ्यांपर्यंत मदतीसाठी तुम्ही उभे राहणार आहात. इतकं स्टेबल आणि इतकं तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये फुलफिल करतायत. आणि ह्याच अवॉर्डनं तुम्हाला सन्मानित करतायत शिवशक्ती. कारण तुम्हाला जे नाही आहे ना तुमच्याकडं, तुम्हाला असं वाटलं की माझ्याकडे हे नाही आहे तर मी नाही करू शकत, दुसरं काय करू शकत नाही. ज्या तुम्हाला इच्छा आहेत, खूप पॉझिटिव्ह तुमच्या थॉट्स आहेत, विचार जे आहेत तुमचे, तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं आहे जे अविस्मरणीय असेल किंवा चांगलं असेल, ज्याचा इतरांना फायदा होईल, असं काही तुम्हाला करायचं आहे. पण फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही ते करू शकला नाही, तर ते आता तुम्ही करू शकणार आहात. आणि ह्याच वेळेला तुम्हाला सन्मानित केलं जाईल की जे तुमच्याकडे नाही आहे ते तुम्हाला देणार आहेत. थँक्यू सो मच. खूप पॉझिटिव्ह थॉट येत आहेत आणि थँक्यू सो मच. हे तुमचं कष्ट आहे. का तुम्हाला जस्टिस दिलं जाते, का न्याय दिला जातोय, तर हे इतकं कष्ट तुम्ही केलंय, एवढं कष्ट तुम्ही केलंय. जो भार तुम्हाला पेलवत नव्हता, जो सहन होत नव्हता, तरी सुद्धा तो भार, तेवढ्या जबाबदाऱ्या का तुमचं फक्त कर्तव्य म्हणून तुम्ही तुमच्यावर घेतलं. हे माझं कर्तव्य आहे आणि हे मी केलंच पाहिजे. ही तुमची जी खरी भावना आहे, जी तुमची भावना आहे, ही भावना शिवशक्तींपर्यंत पोहोचली. आणि ही भावना फक्त निर्माण होणं
ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे जी शिवशक्ती त्यासाठी प्लेस्ड करतात. करणं हा तर करा, तुम्ही करतायच, पण फक्त मनात तुमच्या हृदयात एवढा पॉझिटिव्ह विचार निर्माण होणं आणि तुम्ही ते करणं हे सुद्धा खूप मोठं आहे. आणि तुम्ही ते केलंय आणि हा एवढा भार तुम्ही एकट्यावर सगळा घेतला, हा जबाबदाऱ्याचं ओझं इतकं स्वतःवर घेतलं की त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. आणि तुमचा हा त्रास, तुमचं हे ओझं हे शिवशक्तींपर्यंत पोहोचलंच. कारण इथं जस्टिस तेवढ्यासाठीच आहे की ह्या अगदी निष्पाप आणि निरागस मुलाला ज्यांनी एवढं कष्ट किंवा एवढ्या जबाबदाऱ्या, एवढी कर्तव्य पार पाडली, प्रामाणिकपणे पार पाडली, परमेश्वराची साथ मागितली आणि विश्वास ठेवला परमेश्वरावर, तर त्याच्यासाठी ते जस्टिस असायलाच पाहिजे, है की नाही. म्हणूनच शिवशक्ती तुम्हाला ब्लेस्ड करतायत आणि ते तुम्हाला अवॉर्ड देत आहेत, सन्मानित करताय. ह्या कर्तव्यापासून, या जबाबदाऱ्यातून तुम्हाला मुक्त करत नाहीत, कारण मुक्त कोण जबाबदारीतनं आणि कर्तव्यातनं कधीच होत नाही. पण असं एक कर्तव्य, अशी एक जबाबदारी जी तुम्हाला तुमचं क्वालिटी लाईफ तुम्हाला देते आणि तुम्हाला असं एक समोर तुमच्या हे होईल जे तुम्हाला करायचं आहे, जे पॅशन आहे तुमचं, जे तुम्हाला करायचं आहे, आणि ज्याच्यामुळं तुम्हाला खूप तुमचं ज्ञानही वाढेल, प्लस त्याच्यामुळं खूप सारी अशी चांगल्या गोष्टी बाहेर येतील. हे सुद्धा त्यांना तुम्हाला द्यायचं आहे. कारण अशीच सोल शिवशक्ती शोधत असतात किंवा अशीच सोल त्यांनी निर्माण केलेली असते की एक योग्य वेळ आली, डिवाइन टायमिंगला ही सोल अशी एका वेगळ्या एनर्जीमध्ये बाहेर येते. तर तेच तुम्हाला म्हणून सन्मानित करतायत की तुमच्यातलं वेगळे पण बाहेर त्यांना काढायचं आहे. आणि ह्या कर्तव्यामध्ये, ह्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी तुम्हाला फक्त दाखवून दिलं की तुझ्यावर फक्त तू प्रेम करू शकतोस किंवा तू प्रेम करू शकतेस. असं याचं दोन्ही एनर्जी आहे तिथं. आपण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत आपण ह्या जबाबदाऱ्यातनं, ह्या कर्तव्या आनंदाने हे करत नाही. हे हा माझ्यावर बोजा आहे किंवा मी का करू, मी एकटी करते, मी एकटा करतोय, नाही. तर तुम्ही हे आनंदाने स्वीकारलाय. आणि जी व्यक्ती हे आनंदाने स्वीकारते आणि ती करत 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 पुढे जाते परमेश्वराच्या विश्वासावर, तेव्हा तिच्याबरोबर जस्टिस हे होतच. फक्त त्याला डिवाइन टायमिंग यायला लागतं. तुमचं डिवाइन टायमिंग आत्ता आलेलं आहे आणि म्हणूनच शिवशक्ती तुम्हाला सन्मानित करताय, अवॉर्ड देऊन तुम्हाला सन्मानित करते. थँक्यू. द हर्मिट. मी तुम्हाला तेच म्हटलं, एवढं सगळं, एवढा आणि एवढा मोठा मेसेज हा तेवढ्यासाठी आला की का सन्मानित करते. कारण अंधारात प्रकाश शोधणं आणि प्रकाशाची एक किरण जरी आपल्याला सापडली तरी त्याचा शोध घेत अगदी प्रकाशमय वातावरणात जाणं हे कोण करतं? फक्त हर्मिट. त्याच्याकडं ज्ञान आहे, त्याच्याकडे उत्साह आहे, त्याच्याकडं सगळं आहे, पण तरीही ती हर्मिट तिथं थांबत नाही. तर ते पुढं 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 जातं आयुष्यामध्ये. कितीही त्याच्याकडे कितीही ज्ञान असू द्या. आपण काय म्हणतो, बरेच वेळा आपण कसं, नाही अरे चला माझं एवढं शिक्षण झालंय किंवा माझं हे झालं, मला नोकरी लागायची होती, मग मी एवढं शिक्षण घेतलं, झालं, स्टेप स्टॉप झालं. एक याचं उदाहरण म्हणून मी सांगते. तर नाही, हार्मिट म्हणजे काय, जर तुम्हाला एक स्टेप तुम्ही पुढं गेलेला आहात, तुम्हाला एक स्टेप पुढं आणलेलं आहे, ज्ञानाच्या मार्गातून एक स्टेप तुम्हाला पुढं आणलेलं आहे, तुमच्या करिअरमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, तुम्ही जे काय करता, आवडीने जे काय करता, अध्यात्माच्या मार्गावर असाल, जे जे तुम्ही स्टेपमध्ये एक पाऊल तुम्ही पुढं आलाय, तर तुम्ही तिथंच न थांबून राहता तुम्ही अजून आता त्याच्या पुढची स्टेप काय आहे, का अजून काय मला ज्ञान घ्यायचं आहे, अजून काय माझ्याकडे कमी आहे आणि जे मला केलं पाहिजे, हा जो मार्ग तुम्ही शोधताय तो दिस इज हर्मिट. आणि ही हर्मिटची एनर्जी तुमच्यामध्ये येते. ह्या हर्मिटच्या एनर्जीमधून तुम्हाला आता अजून तुम्ही स्वतःला शोधणार, तुमच्यात अजून काय ज्ञान आहे, अजून तुम्ही काय करू शकता, अजून तुम्ही तुमचा बिझनेस कसा मोठा करू शकता, किंवा तुमच्या करिअरमध्ये असेल, तुमच्या शिक्षण जर तुम्ही घेत असाल, ते सगळ्यांसाठीच आहे, आणि गृहिणी असतील तरीही अजून मला काय क्वालिटी लाईफमध्ये पूर्ण पुढं मला अजून स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी मी काय करू शकते, हे जर करायचं असेल तर तुम्ही जा हॅल्मेट. म्हणूनच तुमच्यासाठी हे कार्ड आलेलं आहे आणि हाच जस्टिस आहे. ह्याच सन्मानानं तुम्हाला सन्मानित केलं जाते. शिवशक्ती तुम्हाला म्हणूनच सन्मानित करतायत, कारण तुम्ही शोधताय, तुम्ही थांबत नाही आहेत. आणि थांबणारी सोल कधीही शिवशक्तीने आवडत नाही. थांबणारी सोल अजिबात आवडत नाही. जी पुढं जाते, सगळं पास्ट सोडते, सगळ्यांना माफ करते, पुढं जाते आणि आपल्याबरोबर सगळ्यांना, इतरांना आनंदित करून
आपली कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या घेत आणि सगळं शिकत आणि ज्ञान देत पुढे जाते, ती सोल शिवशक्ती त्याच सोलला सन्मानित करत असतात. आणि तोच सन्मान तुम्हाला मिळतोय ॲज अ हार्मिट म्हणून. थँक्यू सो मच. खूप छान छान असे आणि खूप पॉझिटिव्ह मेसेज मिळाले. थँक्यू सो मच. सॉरी. पेंटेकल्स, हा पेंटेकल्सची एनर्जी खूप आहे, कारण कारण ह्या पास्ट लाईफमध्ये बरेच तुम्हाला पेंटेकल्स म्हणजे पैशाची खूप आर्थिक खूप तुम्हाला त्रास झाले आणि त्या त्रासातनं तुम्हाला शिवशक्ती बाहेर काढतात आणि म्हणूनच सन्मानित करतात. कारण हे सगळं मला अशी ही एनर्जी दिसते की तुमच्या काहीतरी कुठलीही कामं जर थांबलेली असतील, तुमचे कुठले फायनान्शियल सोर्सेस जे बंद झाले असतील तर ते पुन्हा ओपन होत आहेत आणि अबंडन्स येते. तुमच्या बिझनेसमध्ये असेल, तुमच्या नोकरीमध्ये असेल, तुम्ही जे काम करताय, जर तुम्ही टॅरो रीडर असाल किंवा कुणीही तुम्ही काहीही करत असाल, तर तुमच्यामध्ये ऑनलाईन तुम्ही काही बिझनेस करत असाल किंवा ऑनलाईन तुमचं वेगळं काही असेल, तर त्यातमध्ये सुद्धा ग्रोथ आहे. कारण हे फायनान्शियलच अबंडन्स आहे आणि यांनाच तुम्हाला सन्मानित केलं जाते. कारण हेच तुमच्या आयुष्यात कमी असल्यामुळं पुढच्या गोष्टी तुमच्या थांबतायत. प्रत्येक वेळी काय आपण नाही, पैसा तरी पाहिजेच की नाही. पैसा असल्याशिवाय काय नसते. मग जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपण पुढचं सगळं शिक्षण, आता फ्रीमध्ये तर कुठल्या गोष्टी होत नसतात की नाही. प्रत्येकासाठी पैसा, पैशाचा संग तर कोण नाही घेऊ शकत. तसं तुमच्या आयुष्यात आहे. तुम्ही कष्ट केलंय, कष्ट करताय, कष्ट करण्याची तयारी आहे, कर्तव्य घेताय, जबाबदाऱ्या घेताय, सगळं आहे, शिकताय, ज्ञान घेताय, पुढं जाताय, सगळं करताय. पण कुठंतरी अशी एक अडचण येते जी फायनान्शियल्समुळं थांबते. आणि बरेच लोकांनी इथं हे दिसते बघा, फायनान्शियल, जेव्हा आपण फायनान्शियल स्टेबल नसतो त्यावेळेला म्हणजे वेगळीच एनर्जी आपल्याकडे हे होत असते किंवा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा बदलला जातो की फायनान्शियल्समुळं खाली आले तर हा किंवा अशीच राहील, सदैव अशीच राहील, याचे अबंडन्स येणार नाही, पुढे जाणार नाही आयुष्यात. तर नाही आहे. शिवशक्ती तुम्हाला सांगता येईल, तुमच्यासाठी खूप मोठा अबंडन्स ऑलरेडी नियोजित केलेला आहे. कारण तुम्ही एक वेगळी सोल आहात, वेगळी एनर्जी आहात, खूप पुढं जाणारी एनर्जी आहात. तुम्हाला इथं थांबायचंच नाही. आणि ह्या एका ह्याच्यामुळं फक्त तुम्हाला हे तुमच्या आयुष्यात हा जो दाखवण्यात आलं, हा इनबॅलन्सची ऊर्जा होती. कारण तुम्ही अगदी सहजपणे सगळ्यांसाठी सगळं त्यात म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही नाहीच, प्रॅक्टिकली आणि इमोशनली बॅलन्स नव्हता. तुम्ही फक्त इमोशन्सवर लक्ष देत होता, प्रॅक्टिकली हा तुमच्यामध्ये नव्हतंच. फक्त इमोशन्सने सगळ्यांसाठी सगळं करत राहणं, देत राहणं, द्यावं, पण स्वतः सुद्धा प्रॅक्टिकली बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला दाखवण्यासाठी ही एवढी मोठी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात आली. कारण तुम्हाला त्यांना दाखवायचं होतं की हे जे आहे हे प्रत्येक वेळेला तुमच्याकडे नसेल तर कोण तुमच्या जवळ येते किंवा कोण तुम्हाला मदत करते, कोण तुमच्या मदतीला उभं राहते, हे तुम्हाला दाखवायचं होतं शिवशक्तीनं. तुमच्याकडे असलं की तुम्ही सदैव सगळ्यांसाठी तत्पर असता, सगळ्यांसाठी तयार असता. पण तसं नाही आहे. प्रत्येक वेळी इमोशन्सवर भावनिक होऊन सगळ्या गोष्टी वाटत बसायच्या नाही आहेत. तर प्रॅक्टिकली म्हणजे दोन्ही ना बॅलन्स राहायचं आहे. तुम्हाला कुठं मदत करायची आहे, कुणाला मदत करायची आहे, काय करायची आहे, कधी करायची आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. हे शिवशक्तीनं तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून हे एवढं सगळं जे झालं आयुष्यात, हे सगळं तेवढ्यासाठीच झालं की तुम्हाला दाखवायचं होतं, तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. त्यासाठी ह्या एवढ्या ह्याच्यामध्ये फायनान्शियल ह्याच्यामध्ये सुद्धा शिवशक्तींनी तुम्हाला असे एंजल्स, असे लोक तुमच्या अवतीभोवती ठेवली जी तुम्हाला सपोर्ट करत होती, तुम्हाला साथ देत होती. तुम्हाला त्यांनी साथ दिली त्या याच्यामध्ये, अडचणींमध्ये. त्यांना त्यांच्यावरही आणि न दिलेले त्यांनाही तुम्ही ग्रेटफुल होताय, थँक्यू म्हणताय, ग्रॅटिट्यूड पे करताय. म्हणूनच शिवशक्ती तुम्हाला सन्मानित करतायत. कारण तुमच्या आयुष्यात परत हा अबंडन्स वाढतोय, येतोय. तर आता तुम्ही स्टेबल राहणं आणि बॅलन्स राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पैसा हा कसा असते, लक्ष्मी स्थिर नाही आहे. त्या जिथं त्यांना हे आहे, प्रवाहित असतात त्या. त्यामुळं थोडंसं आपण प्रॅक्टिकली आणि इमोशनली बॅलन्स होऊन राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. बॅलन्स होतायच तुम्ही. कारण तुमच्यातलं ज्ञान आणि तुमच्यातली जी ऊर्जा वाढवायची आहे ती फक्त आणि फक्त तुम्ही जोपर्यंत बॅलन्स होत नाही तोपर्यंत ते येऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला बॅलन्स करण्यात आलं. का हे झालं तर तुम्ही इनबॅलन्स होता आणि आता तुम्ही बॅलन्स होताय. तुम्हाला का सन्मानित केलं जात आहे? कारण तुमच्यात इतकी ऊर्जा, पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल ऊर्जा आहे तुमच्यामध्ये. तुम्ही कुणालाही असं निग्लेक्ट करत नाहीये किंवा नाही कमीपणा दाखवत नाही.
जे जे तुमच्याकडे असेल एवढंच असेल तरी सुद्धा दुसऱ्यांसाठी मदतीसाठी तुम्ही उभे राहता आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात ते जस्टिस घेऊन येत आहेत, न्याय घेऊन येत आहेत, तुम्हाला न्याय देत आहेत. ज्यांना ज्यांना वाटलं की तुम्ही ह्याच अवस्थेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही राहणार आहे, तर नाही, कारण तो बसलेला आहे, तो तुम्हाला न्याय देणार आहे की नाही. आणि शिवशक्तींचा सगळ्यांवर खूप खूप आशीर्वाद आहे. तुम्हाला ते बॅलन्स करता येईल. जोपर्यंत त्यांची एनर्जी नसते, त्यांचे आशीर्वाद नसतात, तोपर्यंत आपण बॅलन्स होऊ शकत नाही. आणि तुम्ही बॅलन्स झालाय कारण शिवशक्तींचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. ओके, थँक्यू सो मच. सेल्फ वर्थ एवढ्यासाठीच हे सगळं करण्यात आलं. आता मी तुम्हाला जे सांगितलं एवढ्यासाठीच करण्यात आलं की तुम्हाला स्वतःची ओळख नव्याने तुम्हाला करून द्यायची होती की तुम्ही काय करू शकता, तुमच्यात काय गुण आहेत, तुमच्यात किती ज्ञान आहे, तुम्ही कसं सगळं मॅनेज करू शकता, कसं पुढं जाऊ शकता. ज्ञान जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत ते सापडत नसते. कधी कधी समोर येऊन सुद्धा आपल्याला ते दिसत नाही कारण आपण वेगळ्याच एनर्जीत असतो. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला एवढं सगळं सगळं जे आयुष्यात झालं ते तुम्हाला हिलिंग प्रोसेस होती, हील करत होते. तुम्हाला हिलिंग प्रोसेस तुमची चालू होती. आता तुम्ही बॅलन्स झालेला आहात आणि हे जे सिंहासन आहे, जी खुर्ची आहे, याच्यासाठी तुम्ही पात्र झालेले आहात. इनबॅलन्स होऊन इथं नाही, हे स्थान त्यांच्यासाठी नाही जे इनबॅलन्स आहेत किंवा स्वार्थ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नाही. जिथं पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जिथं बॅलन्स आहे, जिथं शिवशक्तींची एनर्जी आहे, त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सन्मानित केलं जात आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं, इथं मला प्रमोशनची किंवा असं बदली शिफ्टिंगची एनर्जी सुद्धा खूप दिसते. ज्यांना ज्यांना ते प्रमोशनच्या ह्याच्यामध्ये आहेत, प्रमोशन सुद्धा आहे तुमचं, तुमच्या नोकरीमध्ये असेल आणि प्रोफेशन तुमचं जे काय हे आहे त्याच्यामध्ये तुमची बढती आहे, शिफ्टिंग आहे, बदलीचं हे सुद्धा तुमचं आहे. तुम्हाला दुसरीकडं कुठंतरी तुमच्या ह्याच्यामधून शिफ्ट व्हायचं असेल तर तिथं सुद्धा तुम्ही शिफ्टिंगचं सुद्धा एनर्जी इथं आहे. याच्या सन्मानित म्हणजे तुमच्या एका वरच्या पोस्टसाठी तुम्हाला इथं सन्मानित केलं जाते. रिजेक्शन, मी तर तेच म्हटलं, ही एनर्जीच होती. रिजेक्शन केलं गेलं, तुम्हाला रिजेक्ट केलं गेलं कारण तुमच्यात जे गुण आहेत, तुमच्यात गुण आहे, भरपूर गुण आहेत, तुमच्यातली कॅपॅसिटी खूप आहे, तुमच्यात ज्ञान भरपूर आहे, हे सुद्धा तुम्हाला खूप कन्फ्युजन मध्ये घेऊन गेलं. कारण एवढं सगळं माझ्याकडे असून सुद्धा मला रिजेक्ट का केलं जाते, तर तुम्हाला हेच दाखवायचं होतं की तुम्ही इनबॅलन्सच्या ऊर्जेत आहात. तुमच्याकडे एवढं ज्ञान असून तुम्ही पण तुमचा स्वभाव असा आहे की खूप साधा सरळ, हा चला मला नाही ना त्याला मिळालं किंवा दुसऱ्यांना मिळालं त्यात आपण समाधानी राहतो. पण ॲज अ प्रॅक्टिकल, हे जग प्रॅक्टिकल आहे, ते असं इतकं पण साधं भोळं राहून चालत नाही. हे शिवशक्ती तुम्हाला शिकवत आहे कारण तुमची ऊर्जा खूप उच्च आहे. आणि इतकं तुम्हाला आहे, तुम्हाला आता हे सगळं हा तुमचा स्वभाव बदलण्यासाठी किंवा तुम्ही अगदी अगदी निवांतपणे सहजच सगळ्यांवर विश्वास ठेवता आणि स्वतःची एनर्जी मग तिथं तिथं तुम्ही ब्लॉक होता कारण दुसरे सहज तुम्हाला फसवून निघून जातात. ते फसवतात हे तुमच्या लक्षात येत नाही कारण तुम्ही इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी प्रामाणिक सोल आहात. ते अगदी नाही, मला नाही ना त्याला मिळालं, हा चला यात समाधान आहे. ही समाधानी वृत्ती तर तुमची आहेच, पण आत्ता तुम्ही प्रॅक्टिकल होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, हे शिवशक्ती तुम्हाला सांगतात. आणि म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या. हे रिजेक्शन सुद्धा ह्याच एनर्जीमुळे मिळालेलं आहे कारण ते फक्त तुम्हाला तुमच्या ह्याच्यापासून बाजूला करण्यासाठीचा प्रयत्न चालला होता. तर हे सगळं आता तुमची आपल्या आयुष्यात शिवशक्ती तुम्हाला हे तुमचं स्थान देत आहेत आणि सन्मानित करतायत. जे जे रिजेक्शन आलं ते सगळं बाजूला सारून पुन्हा एकदा ते तुम्हाला तुमच्या ऊर्जेत आणतात. याचं प्रॅक्टिकली तुम्ही आता विचार करताय, प्रॅक्टिकली आणि इमोशनली कुणाला काय वाटतं याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय हा मला सकाळी आज खूप मोठी एनर्जी असं झालं की मला काय वाटतं हे महत्वाचं आहे, मी काय करते हे मला महत्वाचं आहे. कुणाला काय वाटतं याच्यापेक्षा मला काय वाटतंय, आपण जे करतो ते त्याचा दृष्टिकोन काय आहे, त्याचा आपल्या मनात कोणता भाव आहे हे महत्वाचं असतं. तशीच ही एनर्जी आहे, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि तेच तुम्हाला सांगितलं जाते. विश्वास ठेवलाय परमेश्वरावर तुम्ही, एवढा तुमच्या त्रास झाला किंवा हे जे तुम्हाला ही जी तुमची जागा होती, जे तुमचं स्थान होतं ते तुम्हाला मिळालं नाही, तर ते का मिळालं नाही किंवा काय रिजेक्शन आयुष्यात आले, एवढे संकट आले, कष्ट आले, जबाबदाऱ्या आल्या, ह्याच्यामध्ये तुम्ही खूप त्रास हे झाला. पण
पण मी तुम्हाला तेच सांगितलं, या सगळ्या त्रासात आणि एवढ्या संकटात एंजल्स तुमच्या बरोबर होते, दिव्य शक्ती तुमच्या बरोबर होत्या, तुमचे पूर्वज तुमच्या बरोबर होते, म्हणून एवढ्या मोठ्या तुमच्या ह्या एनर्जीतून तुम्ही बाहेर आला. तुम्हाला प्रोटेक्शन होतं, फुल प्रोटेक्शन होतं, आणि आत्ताही तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे. म्हणूनच ही अशी कुठलीही एनर्जी तुम्हाला रडवू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. अगदी लहान बाळासारखं त्यांनी तुम्हाला सांभाळले, आणि इथून पुढेही ते तुम्हाला सांभाळतायत. शिवशक्ती हेच तुम्हाला सांगतायत की याचसाठी तुम्हाला सन्मानित केलं जाते, कारण तुम्ही एक खूप पॉझिटिव्ह, पॉवरफुल, इमोशनल आणि सगळी पूर्ण अशी ज्ञानी अशी सोल आहात, म्हणूनच तुम्हाला ते सन्मानित करतायत. मी तुम्हाला तेच सांगितलं, का तुमच्यावर जस्टिस होते, का तुम्हाला सन्मान दिला जातोय, का तुम्हाला या सगळ्या, कारण तुम्हाला तुमच्या ऊर्जेतनं बाहेर काढून देण्यासाठी अशा खूप अशा निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या समोर होत्या, ज्यांनी तुम्हाला अडवलं. तुम्हाला पुढे जात असताना तुमच्या मार्गात अडथळे निर्माण केले, तुम्हाला रिजेक्शनच्या हे झालं सगळं, कारण एवढ्यासाठीच की तुम्ही बॅलन्स नव्हता. पण आता असं नाही आहे, तुम्ही बॅलन्स आहात, आणि इम्पास जे आहे ह्याला शिवशक्ती बाजूला करताय. खूप छान आणि खूप मोठा मेसेज आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे इम्पास जे आहे याला बाजूला करून तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये घेऊन येत आहे. हा तुमच्या रस्त्यातलं हे ब्लॉकेजेस होतं, हा मार्गातला तुमचा जो अडथळा होता त्याला बाजूला करून तुम्हाला ते न्याय देत आहे, आणि तुमच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला घेऊन येत. जे जे स्थान तुमच्यासाठी निवडलं गेलेलं आहे, जे तुम्हाला ज्या स्थानावर तुम्हाला तुमचं जे हे प्रमोशन आहे किंवा तुम्हाला जे स्थान दिलं जाते, तिथं तुम्हाला ते तुम्ही डिझर्वच करत होता, पण ह्या इम्पासमुळे तिथपर्यंत पोहोचत नव्हता. तर ह्या मधल्या इम्पासलाच ते बाजूला काढतायत. तुमच्या आणि त्या तुमची जी जागा आहे त्याच्यामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत, ते ब्लॉकेजेस सगळे शिवशक्ती बाजूला करून तुम्हाला ते स्थान देऊन तुम्हाला सन्मानित करतायत. हां, थँक्यू सो मच, थँक्यू. हे इम्पास बाजूला काढतायत, सगळं आयुष्यातून सगळं आता रिजेक्शन निघून गेलेलं आहे. इम्पास तुमच्यातलं ब्लॉकेजेस सगळे निघून गेलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला हर्ट केलं, दुखवलं, किंवा तुम्हाला तुम्हाला हा सुद्धा मेसेज खूप मोठा आहे. तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये तुम्हाला का इथं सन्मानित केलं गेलं, तर मला ही सुद्धा एनर्जी खूप दिसते की तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांना, तुमचे जे वृद्ध आहेत, घरातले वयस्कर लोक आहेत, त्यांना खूप छान सांभाळता. तुम्ही छान सांभाळता, सेवा करता, आणि ज्या ज्या गोष्टी जे जे तुमच्या हातून त्यांना देता येईल, असं नाही खूप सगळं मोठं द्यावं म्हणजेच खुश होतात, नाही. आपले पॅरेंट्स जे आहेत ते आपल्याला खूप मोठी गोष्ट द्या आणि मग मी नाही, ते आपल्यासाठी कितीही ते त्यांचं हे वय झालं किंवा काही झालं तसे आपल्याला काय देता येईल ही त्यांची भावना असते. पण तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना, तुमच्या आई वडिलांना, जे वयस्कर जे लोक घरात आहेत, त्या सगळ्यांना खूप माया देता, खूप प्रेम देता, सांभाळता, सेवा करता, आणि त्याचं हे फळ आहे. म्हणून तुम्हाला शिवशक्ती सन्मानित करतायत, कारण कर्तव्यापासून, जबाबदारीपासून पळून तुम्ही जात नाही. हा आशीर्वाद आहे तुम्हाला दिलेला, तुम्हाला हे ब्लेसिंग्स आहे परमेश्वराचे. का तुम्हाला ब्लेस्ड केले हा प्रश्न पडत होता. आपला प्रश्न, आपलं रिडिंगच हे आहे की शिवशक्ती तुम्हाला सन्मानित करतायत, आणि का सन्मानित करतायत, ते का न्याय देत आहेत, तर तुम्हीही करताय. म्हणून म्हणजे मी सगळ्या व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्सना सगळ्यांना सांगेन की आपण आपले पेरेंट्स जे आहेत त्यांच्या त्या सिच्युएशन जे आता आहे तर आपण उद्या आपण असणार आहोत, आणि तुम्ही जे सेवा तुम्ही करताय, तुमच्या पेरेंट्सची सेवा करताय, जे कर्तव्य तुम्ही निभावताय, जे जबाबदारी तुम्ही निभावताय, तेच संस्कार तुमच्या मुलांवर, तुमच्या फॅमिलीवर होतात. आणि ॲज अ प्राऊड फील व्हायला पाहिजे तुम्हाला की तुम्ही एवढी मोठी एनर्जी, एवढं छान तुम्ही संस्कार, आणि एवढे छान घरात तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे हे आहे की असं तुम्हाला स्वतःला प्राऊड फील होतं. आणि तसंच परमेश्वराला, शिवशक्ती नाही तुमच्यावर प्राऊड फील होत आहे, खूप ते शाबासकी देत आहेत तुम्हाला, जर सन्मानित करतायत एवढ्याचसाठी. कारण आयुष्यात आपण कसं सांभाळतो, सेवा हाच धर्म आहे. सेवा केली तरच आयुष्यात, आपण काय घेऊन जाणार नाही, घेऊन आलेलो नाही आहे, पण सेवा करणंही आपल्या हातात आहे, आपण ते करू शकतो, आणि हे तुम्ही करताय, म्हणूनच तुम्हाला सन्मानित केलं जाते. जे जे तुम्हाला नाही आहे ना तुमच्याजवळ, ते ते तुम्हाला दिलं जाणार, आणि हा शिवशक्तींचा आशीर्वाद आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप छान एनर्जी आहे. थँक्यू. अर्थ कनेक्शन, कारण तुम्ही
तुम्हाला माहित आहे, मी आता जे बोलले आहे, तुम्हाला माहित आहे आपण जे कर्म करतो तेच आपण घेऊन जाणार आहोत. आणि आपल्या कर्मासाठी ही कर्मभूमी आहे, इथं या कर्मभूमीवर इथं असं काही नाही चालत की नाही, जे आपण पेरतो तेच उगवतं. तर तसंच आहे इथं, जे तुम्ही सेवा, धर्म, प्रार्थना, सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांना मदतीसाठी पुढं जाणं, ज्ञान देणं आणि सगळ्यांच्यासाठी सगळं करणं, ही जे तुमचं हे आहे की नाही, आणि मनात कुठलीही स्वार्थ नाही आहे, निरपेक्षपणे जे करताय तुम्ही, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच तुम्हाला हे जस्टिस मिळते, म्हणूनच तुम्हाला सन्मानित केलं जाते. कुठलाही इगो, अहंकार, मीपणा तुमच्यामध्ये नाही आहे, स्वार्थ नाही आहे तुमच्यामध्ये. निरपेक्षपणे करता, समोरचा कसा वागतोय यापेक्षा मी कसं वागतोय यावर तुमचं लक्ष आहे, कारण मला परमेश्वर बघताय, मी काय करतोय यावर परमेश्वराचं लक्ष आहे, ही एक भावना तुमच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच तुम्ही यात पुढे जात आहे. निरपेक्षपणे आईवडिलांची, पॅरेंट्सची आपल्या सेवा करणं हे खूप मोठं हे आहे, तर ते तुम्ही करताय. हे एवढी मोठी सोल तुम्ही आहात, हा गुण असणं खूप मोठं, म्हणजे खूप मोठी अशी सोल. एवढे मोठे तुमच्यात जर एवढे मोठे असे विचार आणि एवढं मोठं ज्ञान आहे, जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्मावर तुम्ही लक्ष देताय, तर ॲज अ तुम्ही खूप मोठ्या पदावर आहात. म्हणजे सन्मान म्हणजे काय आहे, सन्मान म्हणजे काय, हाच सन्मान आहे तुमच्यासाठी. तुम्ही स्वतःच्या मनामध्ये डोळे बंद केले किंवा स्वतःला विचारलं, माझं स्वतःवर, तुम्हाला स्वतःबद्दल जर प्राऊड वाटतंय, अभिमान वाटतोय, स्वतःबद्दल अभिमान वाटतोय, प्राऊड वाटते की मी बरोबर, मी जे करतोय, मी जे करतेय ते योग्य आहे किंवा मी योग्य मार्गावर आहे, दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतःच्या मनाला जर असं वाटत असेल की मी योग्य मार्गावर आहे, तर तिथं सुद्धा तुम्ही सन्मानित आहात. कारण परमेश्वरानं तुम्हाला तेवढी शक्ती दिली की तुम्ही स्वतःचं परीक्षण करू शकता. स्वतःचं आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं असतं, कारण आपण बरेच वेळा दुसऱ्यावर ब्लेम करतो किंवा दुसऱ्याला सांगतो तू असं आहे किंवा तू तशी आहेस. नाही, तर तुम्ही स्वतःला विचारताय, स्वतः करताय की तुम्ही काय आहात, आणि हे तुमच्यामध्ये ही भावना खूप पॉझिटिव्ह भावना आहे आणि पॉझिटिव्ह तुमचे विचार आहेत, पॉझिटिव्ह थॉट्स आहेत. आणि ही सगळी सेवा, धर्म, भावना, ज्ञान आणि हे सगळं रिजेक्शन आणि एवढं सगळं बाजूला सारून तुमच्या आयुष्यात इथपर्यंत तुम्ही पोहोचलाय, तर तुम्हाला म्हणून ब्लेस्ड करतायत शिवशक्ती, म्हणून तुम्हाला सन्मानित केलं जाते. थँक्यू सो मच. कॉल टू ॲक्शन, कॉल टू ॲक्शन, हे कार्ड तुमच्यासाठी आहे की आता तुम्हाला सांगितलं जाते की आता तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या मार्गावर, जो तुम्ही मार्ग आहे तुमचं, जे हे तुमच्या करिअरमध्ये असेल, बिझनेस, जिथे जिथे तुम्हाला आता स्टक फील होत होतं, थांबलोय असं वाटत होतं, तुम्हाला पुढं जावं असं, पुढं जात नव्हता तुम्ही, अशी काही एनर्जी तुमच्याभोवती आहे जी तुम्हाला पुढं जाऊ देत नाही, थांबवून ठेवते. तुम्हाला करायची खूप इच्छा अशी वाटते, उत्साह वाटतो, पण असं काही होतं की तुम्ही पुढे जाऊच शकत नाही, तर ते तुम्हाला सगळ्यातनं बाजूला करतायत शिवशक्ती. ज्या एनर्जीजने तुम्हाला जकडून ठेवलं होतं, तुम्हाला थांबवलं होतं, त्या सगळ्या एनर्जीजना तुमच्यापासून बाजूला करतायत आणि ॲज अ कॉल टू ॲक्शन तुम्हाला सांगतायत की आता तुम्हाला हा कॉल तेवढ्यासाठी दिला गेलेला आहे की तुम्ही तुमच्या आता मार्गावर पुढे जायचं आहे, थांबायचं नाही, हे तुम्हाला सांगितलं जाते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महादेव, थँक्यू सो मच. थँक्यू. बघा, एवढी मोठी एनर्जी, एवढी मोठी रिडिंग आणि एवढं सगळं हे फक्त ह्या एकासाठी. शिवशक्तींची ही एनर्जी आहे, शिवशक्तींचंच हे चॅनल आहे, शिवशक्तींचेच माझे व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्स, सगळ्यांना शिवशक्तींचेच आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच एवढं मोठी ही एनर्जी आपल्याबरोबर कनेक्ट होते, तुमच्या सगळ्यांबरोबर कनेक्ट होते. तुमच्या सगळ्यांचीच एनर्जी असते जी मी पिक करते. परमेश्वराचे आशीर्वाद आहेत म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवायला मदत होते आणि म्हणूनच परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद तुमच्यावर आहेत. आणि मी तुम्हाला एवढ्या रिडिंगमध्ये हेच सांगितलं, मला महादेवाने तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगितलं की ही इनपास आणि रिजेक्शनची भावना होती, ज्यांनी तुम्हाला जकडलेलं होतं, ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी तुम्हाला तुमचं जे लाईफ पर्पज आहे तिथपर्यंत पोहोचून न देण्याचं हे केलं होतं, किंवा तुम्हाला त्या सगळ्या एनर्जीजना बाजूला काढून तुम्ही ज्या एनर्जीमध्ये आहात, तुमची जी कर्म आहेत, तुम्ही जे स्वतःच्या कर्मावर लक्ष देता, स्वतः
स्वतःच आत्मपरीक्षण करता, तुमच्यात काय कमी आहे, तुम्हाला अजून काय केलं पाहिजे, आणि तुम्ही जी सेवा करता, सेवा धर्म जो तुम्ही निभवता, त्या सेवेसाठी तुम्हाला इथं सन्मानित केलं जातं. त्याचं शिवशक्तींनी तुम्हाला सन्मानित केलेलं आहे. आणि थँक्यू पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू सो मच. आणि महादेव तुम्हाला सांगतायत, आता महादेव तुम्हाला हेच सांगतायत की फोकस तुम्ही करताय, स्वतःवर फोकस करताय, स्वतःचं आत्मपरीक्षण करताय, स्वतःला काय वाटतंय ते बघताय. आणि आता तुम्हाला एक स्टेप पुढं जायचं आहे, थांबायचं नाही आहे. आणि तुम्हाला तुम्ही अगदी परमेश्वराबरोबर, मला असं ते डमरूचा वगैरे आवाज येते, ते महादेवाचं नृत्य करतायत, खूप छान असं असं एक वेगळं फिलिंग मला येतं असं एक छान असं ऊर्जा मी कनेक्ट करते की आता महादेव तुम्हाला सांगतायत की छान आता असं म्युझिक तुमच्या आयुष्यात आहे. कारण आहे की नाही, आयुष्यात जोपर्यंत म्युझिक नाही तोपर्यंत नाच होत नाही, होय की नाही. तसंच असं एक छान रिदम आणि छान म्युझिक, असं संगीताचा आवाज तुमच्या आयुष्यात गुंजणार आहे. जे जे तुमच्या आयुष्यात थांबलं होतं, तुमचं प्रेम असेल, तुमचे रिलेशन्स असतील, तुमचं करिअरमध्ये जिथं जिथं तुम्हाला पाहिजे ते सगळं तुमच्या आयुष्यात येत आहे. जिथं जे जे ब्लॉकेजेस होते ते सगळे निघून जात आहेत. म्हणून महादेव तुम्हाला सांगतायत एक असा बिनधास्त डान्स करा, असं बिनधास्त नाचा ह्या रंगमंचावर. कारण हे कर्म तुम्ही घेऊन आलेला आहात. तुमच्या ह्याच्यामुळे, कर्मामुळे जे आपला जन्म जो होतो, येताना आपण आपले कर्म घेऊनच येत असतो. आणि इथं आल्यानंतर सुद्धा आपण आपल्या वागण्यानं, आपल्या आपण जे काय करतो ते आपलं कर्म, मग आपण ते पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत मध्ये अडकले जातो, जखडले जातो. जेव्हा आपली सतत विवेकबुद्धी जागी होते, ज्ञान जागं होतं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण काय चुकीचं करत होतो आणि काय आपल्याला केलं पाहिजे. हे काय आहे, आपण घेऊन आलेलो नाही, घेऊन जाणार नाही. आपल्याला इथं फक्त आलोय तर आपल्याला फक्त कर्म करायचे, हे आपण विसरतो. महादेव तुम्हाला हेच सांगताय, हे आता तुमच्या लक्षात आले, तुम्हाला माहित आहे तुम्हाला काय करायचंय, आणि आम्ही तुम्हाला मार्ग दाखवतोय. तुम्ही फक्त बिनधास्त तुमचं जे लाईफ पर्पज आहे, तुमचा हा जो स्टेज आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो अगदी बिनधास्तपणे परफॉर्म करा. आम्ही तुमच्या बरोबर आहेत. आणि हे म्युझिक, हे संगीत आयुष्यभर तुमच्या बरोबर तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी सदैव राहील, असं हे तुम्हाला सांगितलं जाते. थँक्यू सो मच. खूप छान आणि खूप मोठी एनर्जी पीक झाली, महादेवांची एनर्जी पीक झाली, आणि हा मेसेज माझ्यापर्यंत आला, मी तुमच्यापर्यंत ते देऊ शकले, यासाठी महादेवांना खूप खूप थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. आणि असे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या चॅनलला खूप असं ग्रो करा. सगळ्यांपर्यंत हे मेसेजेस, हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा हे मेसेज आपले पोहोचले जातील. आणि त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठंतरी त्यांना पुढे जाण्यासाठी येईल. अशीच इम्पासची भूमिका जर त्यांच्या आयुष्यात असेल, कोण करत असेल, त्यांना थांबवत असेल, तर तेही बाजूला काढण्यासाठी आपण मदत करू. आणि अशी एनर्जी ज्या आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत, खूप पॉवरफुल सोल आहेत, ज्यांना कुठंतरी थांबल्यासारखं अडखळल्यासारखं वाटते, त्यांना आपण ह्या मार्गातून, ह्या ह्याच्यातून बाहेर काढून एका पुढच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी मदत करू शकतो. आणि जर तुम्ही माध्यम बनवू शकता तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय श्री कृष्णा, राधे राधे. थँक्यू सो मच. बाय.